नमस्कार, मी विद्या आनंदवाल। आज मी तुम्हाला अशा दोन ताईंना भेटवणार आहे की ज्या नकळत पृथ्वीला आणि स्वतःच्या आरोग्याला वाचवण्याचं एक मोठं काम करत आहेत। चला तर मग त्यांना भेटूया। त्यांनी पहा काय आणलंय हातात, कागदी पिशवी आणली आहे। कशासाठी आणली आहे पिशवी? कॅरी बॅग प्लास्टिकच्या पिशव्या आम्ही वापरत नाही आणि सांबर घेण्यासाठी मी घरूनच बाउल घेऊन आलेली आहे। नेहमी आणता का असं? हो, कॅरी बॅग घेऊन जात नाही। ते बघा माझ्याकडे सध्या पण पिशव्याच आहेत आणि मी पिशव्याच घेऊन फिरत खूप छान ताई, असाच आदर्श घ्यायला पाहिजे। सगळ्यांनी असं वापरलं तर किती आपले प्लास्टिक पिशव्या कमी होतील। पाहिलं, स्वतःचा एअरटाईट डबा नी सोबत इडलीसाठी कागदी रियूजची पिशवी। प्लॅस्टिक पिशवीत गरम पदार्थ घेतल्याने आरोग्याला धोका आहे हे त्यांनी ओळखलंय। इडलीसाठी एक आणलाय एअरटाईट डबा आणि अजून एक दुसरा डबा दिसतोय तो व्यवस्थित हायजीनच्या हिशोबानेच आपण सगळं करतो। कशाच्या हिशोबाने करता? हायजीन मेंटेन करतो आपण सगळं। हां, 2 डबे आणलेत बरं, एक चटणीसाठी पण। जर हे डबे आणले नसते तर अर्थातच प्लॅस्टिकची पिशवी वापरली गेली असती। खरोखर त्यांचं मनापासून कौतुक। काय तेच आहे? खूप आवडलं ह्या ताईंचं काम। ताई, तुमचं नाव काय आहे? कीर्तिमाला मोरे। वा, नेहमीच तुम्ही असं आणता का? मी बॅग घेऊन छान, खूप छान। थँक्यू। दूध घ्यायला ह्या ताई आलेल्या आहेत। या ताई डब्बा घेऊन आल्यात। मुख्य म्हणजे पाहूनच खूप छान वाटलं। असं जर प्रत्येकाने केलं तर किती प्लॅस्टिक पिशव्या वाचतील। कारण अर्ध प्लास्टिक गाईंच्या पोटात निघतंय हो ना, तेच आणि तर। त्याच्यासाठी आपल्याला ती गरज आहे का तुम्ही डबे आणा, डबे तुम्ही सांगता ना तुमच्या गिराईकाला आणि तुम्ही रेग्युलर आणता? अरे वा, खूपच चांगलं। फक्त छोटीशी सवय, पण ह्यामुळे दरमहा शेकडो प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा कमी होईल। आपणही अशी सवय लावून घेऊ शकतो का? भांडे आपले, आरोग्य आपले आणि पर्यावरणही आपले। आपण कधीपासून सुरू करणार आहे ही सवय?